छगन भुजबळ शिर्डी विमानतळावर आता दाखल झालेत आणि छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। नाराजी नाट्यानंतर भुजबळ आणि अजित पवार आज एकत्र दिसणार आहेत। अधिवेशनामध्ये भुजबळांची नाराजी त्यामुळे दूर होणार का? छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असणार आहेत अशी माहिती झी 24 तासला मिळालेली आहे आणि मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळ नाराज होते। त्यामुळे आजच्या अधिवेशनामध्ये अजित पवारांना ते भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये काही चर्चा होतीये का, या संदर्भात भाषणादरम्यान छगन भुजबळ काही उल्लेख करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। छगन भुजबळ आता शिर्डी विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि त्याची दृश्य आपण पाहतोय आणि राष्ट्रवादीचं अधिवेशन ज्या ठिकाणी सध्या शिर्डीमध्ये सुरू आहे त्या ठिकाणी अगदी काही वेळामध्ये पोहोचतील। तर गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळामध्ये छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे खरं तर बरीच चर्चा होऊ लागलेली होती। ते काही वेगळं पाऊल उचलत आहेत का, याकडे सुद्धा लक्ष लागलेलं होतं। मंत्रिपदाच्या यादीमध्ये छगन भुजबळ यांचं नाव आलेलं नव्हतं आणि त्यामुळे मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही। एवढ्या ज्येष्ठ नेत्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे राजकीय वर्तुळातून खरं तर नाराजी व्यक्त होत होती। विरोधकांनी सुद्धा याबाबत बरीच वक्तव्य केली होती। खरं तर भाजपचा छगन भुजबळांना कुठलाही विरोध नव्हता, मात्र तरी देखील राष्ट्रवादीकडून भुजबळांचं नावच पुढे करण्यात आलं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होत होत्या। त्यामुळे भाजपमध्ये भुजबळांना घेण्याविषयी जरी सकारात्मकता होती तरी राष्ट्रवादीतून त्याचं पाऊल का उचललं गेलं नाही अशा बऱ्याच चर्चा होत असताना आता नेमकं अधिवेशनामध्ये छगन भुजबळ काय बोलतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर छगन भुजबळ यांची समजूत आम्ही काढू असं सुनील तटकरे यांनी अनेकदा म्हटलं, मात्र राष्ट्रवादीच्या सर्वच महत्त्वाचे नेते जे मोठे नेते आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, त्याचप्रमाणे सुनील तटकरे असतील, अजित पवार यांची छगन भुजबळांबरोबर समोरासमोर भेट झालेली कधीच मधल्या काळामध्ये पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे भुजबळ आणखी नाराज होतात का किंवा ते काही वेगळं पाऊल यामधून उचलतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। त्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ आज राष्ट्रवादीच्या या अधिवेशनामध्ये नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। खरं तर राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते असलेले आणि ओबीसीचा चेहरा असलेले छगन भुजबळ आज नेमकं काय भूमिका घेत आहेत आणि काय मार्गदर्शन करतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारं हे अधिवेशन असणारे रणनीतीचा भाग म्हणून अशा प्रकारचं अधिवेशन घेतलं जातं आणि ते यावेळी आता शिर्डीमध्ये भरलेलं आहे। तेव्हा 2 दिवसीय या अधिवेशनामध्ये काय काय नेमकी भाषणं होतात, कसं मार्गदर्शन केलं जातं हे बघायचं आहे। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत शिर्डीतल्या या अधिवेशनावर लक्ष ठेवून आहेत। कुणाल, छगन भुजबळ आलेले आहेत आता शिर्डी विमानतळावरची त्यांची दृश्य आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय, मात्र नाराज भुजबळांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ते काय नेमकी भूमिका आज अधिवेशनात मांडतात याकडे लक्ष असणार आहे, काय आणखी सविस्तर तपशील? सचिन बोधोनी माईक चालू करा। कुणाल, आवाज पोहोचतोय? कुणाल जमदाडेंचे प्रतिनिधी आपल्याबरोबर संपर्कात येतात आणि आज शिर्डीमध्ये जे अधिवेशन आहे तिथून आपल्याला अपडेट घडामोडी कळतील। तर अधिवेशनात आता भुजबळांची नाराजी दूर होतीये का हे आपल्याला पाहायचंय।